हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इलेक्ट्रिक लंचिंग एमसीक्यूज अँड वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या इलेक्ट्रिक लंचिंग एमसीक्यूच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. आज आपण आपल्या सेशनमध्ये MMRDA म्हणजेच मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीची जी रिक्रुटमेंट आलेली आहे, सहाय्यक अभियंता श्रेणी 2 आणि कनिष्ठ अभियंता विद्युत म्हणजे AE आणि JEच्या ज्या पोस्ट आलेल्या आहेत त्यासाठीचा जो इलेक्ट्रिक लंचिंगचा सिलेबस आहे तो आपण डिस्कस करतोय. बऱ्याच ॲस्पिरंट्सनी आम्हाला पर्सनली व्हॉट्सॲप चॅनलच्या माध्यमातून किंवा कमेंटच्या माध्यमातून आम्हाला या इलेक्ट्रिक लंचिंगच्या सिलेबसबाबत विचारणा केलेली की या TCS पॅटर्नमध्ये कुठला मेनली आपल्याला इम्पॉर्टंट टॉपिक्स तयार करायचे, याचा सिलेबस कसा असतो आणि प्रिव्हियस इयरच्या ॲनालिसिस कसा काय राहील याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये देतो आहे. ठीक आहे, बघा लक्षात ठेवा, जेही सिरियस ॲस्पिरंट्स असतील त्यांनी हा पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. एक एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, कुठले कुठले की पॉईंट्स महत्त्वपूर्ण राहतात, कुठल्या की पॉईंट्सवरनं प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहावाच मिळेल. एक चांगली अपॉर्च्युनिटी आलेली आहे तुम्हाला रिसेंटली. NMMC आणि MMRDAची ज्या 2 पोस्ट आहेत त्या तुम्ही दोन्ही ठिकाणी अप्लाय करू शकता. NMMC सुद्धा नुकताच डेट एक्सटेंड झालेली आहे, ती सुद्धा तुम्ही फॉर्म फिलअप नसेल केला तर तो सुद्धा तुम्ही फॉर्म फिलअप करून घ्या. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आजच इलेक्ट्रिकल लंचिंग MCQ चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनवरती क्लिक करून ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला टाईमली अपडेट जे आहे हे पाहावयास मिळेल. ठीक आहे, आजच्या सेशनमध्ये आपण इलेक्ट्रिकल लंचिंगचा डिटेल सिलेबस पाहणार आहोत. सोबतच याचे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स हे आपण डिस्कस करतो आणि जाणून घेणार आहोत की कुठले कुठले TCS टॉपिक्स हे जनरली विचारतो. ठीक आहे, लक्षात घ्या, याआधी मी तुम्हाला नॉन टेक्निकलचा जो कंप्लीट रोडमॅप आहे, एक परफेक्ट स्टडी प्लॅन, कारण की तुम्हाला माहिती आहे 60 क्वेश्चन जे आहेत हे टेक्निकलमध्ये न विचारता नॉन टेक्निकलमध्ये 60 क्वेश्चन, यामध्ये मराठी, GK, इंग्लिश अँड बौद्धिक चाचणी, ज्याला आपण इंटलेक्च्युअल ॲबिलिटी हे विचारतात. ठीक आहे, हे फक्त MMRDAसाठी एक नवीन पॅटर्न आलेलं आहे बघा, ज्यामध्ये नॉन टेक्निकलचं जे वेटेज आहे हे जास्त आहे ॲज कम्पेअर टू द टेक्निकल. ठीक आहे, पण तुम्हाला सोबतच टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्हीची तयारी करणं खूप गरजेचं राहील. यासाठीचा जो कंप्लीट रोडमॅप आहे आणि परफेक्ट प्रिपरेशन स्ट्रॅटेजी जी आहे ही मी नुकताच कॅपिट्यूटच्या चॅनलला अपलोड केलेली आहे. हा जर सेशन नसेल पाहिला तर त्याची लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, किंवा डायरेक्टली MMRDA प्रिपरेशन स्ट्रॅटेजी जरी यूट्यूबला सर्च केलं तरी तुम्हाला आपला व्हिडिओ मिळून जाईल. ठीक आहे, सोबतच त्याचा जो डिटेल सिलेबस होता हा 4ही सब्जेक्ट्सचा मिळून, याची जी PDF आहे हे तुम्हाला जर हवी असेल तर या नंबरवरती व्हॉट्सॲप करून मला ती PDF मागू शकता. ठीक आहे, MMRDA नॉन टेक सिलेबस जरी म्हटलं तरी तुम्ही तुम्हाला PDF देऊन देईल. आणि आजचा जो सिलेबस आहे याची सुद्धा PDF तुम्हाला हवी असेल तर ती सुद्धा मात्र तुम्ही घेऊ शकता. मोर ओव्हर तुम्हाला काही ॲडिशनल हेल्प लागेल तर कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कमेंट करून विचारा, किंवा गायडन्स हवं असेल तर या नंबरला विचारू शकता तुम्ही. ठीक आहे, आता MMRDAचा जो डिटेल नोटिफिकेशन आहे याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे. हे सगळे सेशन जाऊन पहिले पाहायचे आहेत, पहिले समजून घ्यायचं एक्झामिनेशन पॅटर्न काय आहे आणि सोबत त्याची लास्ट डेट कधी आहे, फॉर्म फिलिंगची फीस किती राहणार, सगळ्या गोष्टीची तुम्हाला यात अपडेट्स मी तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे, आता ही तर झाली MMRDAच्या एक्झामिनेशनबद्दल. ठीक आहे, सोबतच NMMCचा जो डिटेल सिलेबस आहे याची सुद्धा PDF आपण तयार केलेली आहे आणि बऱ्याच ॲस्पिरंटलाही सर्क्युलेट करण्यात आलेली आहे. जर ही PDF हवी असेल तुम्ही टेलिग्रामच्या चॅनलच्या थ्रू किंवा या व्हॉट्सॲपच्या मेसेज थ्रू सुद्धा तुम्ही ही PDF घेऊ शकता. जर तुम्हाला दोन्ही PDF हवे असेल तर तुम्ही मला नक्कीच विचारून याची PDF मात्र तुमच्याकडे ठेवा. ठीक आहे, सोबतच IBPSC असो किंवा अदर कुठल्याही स्टेट सेंटर लेवलचे एक्झामिनेशनचे PYQs असेल, तुम्हाला या PYQच्या फोल्डरमध्ये आपल्या ॲप्लिकेशनला पाहावयास मिळेल. ठीक आहे, तर तुम्हाला ॲडिशनल कुठला PYQ ॲड करून घ्यायचा असेल तर या नंबरवरती व्हॉट्सॲप करा, तो सुद्धा मी तुम्हाला PYQ याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट ॲड करून देईल. ठीक आहे, कॅपिट्यूट्स आणि इलेक्ट्रिकल लंचिंग MCQsला जे PYQच्या फोल्डरमध्ये आहेत यामध्ये सगळे आपण PYQs जे असतात ते कलेक्टिव्हली तुम्हाला फोल्डर वाईज तुम्हाला प्रोव्हाइड करून दिले आहे. यामध्ये तुमचा नक्कीच फायदा होतो. बरेच सगळे पेपर जर तुम्ही ॲनालिसिस केलं त्यामध्ये एन नंबर ऑफ क्वेश्चन जे आहेत तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करता येतात. ठीक आहे, सोबतच आता आपण MMRDAसाठी काही मराठी क्विजेससुद्धा आपण आपल्या स्टडी मटेरियलमध्ये ॲड करतो आहे कॅपिट्यूट्सला. ठीक आहे, ते सुद्धा तुम्ही ॲक्सेस करून घ्या. आपल्या नॉन टेक्निकलच्या कॅपिट्यूटच्या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला पाहावयास मिळेल. फ्री क्विजेससुद्धा तुम्हाला ॲप्लिकेशनलाच ॲक्सेसिबल असतात. ओके, आता लक्षात ठेवा, MMRDAचा जो सिलेबस आहे आपला, ठीक आहे, हा सिलेबस अत्यंत सोपा आहे, ज्यामध्ये मराठी लँग्वेजची 20 प्रश्न, इंग्लिशचे 20 प्रश्न, GKचे 10 प्रश्न आणि रिजनिंग किंवा इंटलेक्च्युअल ॲबिलिटीचे 10 प्रश्न आहेत. असे मिळून आपल्याकडे 60 क्वेश्चन नॉन टेक्निकलला आहेत आणि 40 क्वेश्चन जे आहेत टेक्निकलला आहे. ठीक आहे, 100 मार्क्स फॉर 100 क्वेश्चन फॉर 200 मार्क्स, म्हणजे प्रत्येकी जो क्वेश्चन आहे हा 2 मार्काचा राहील. ठीक आहे, म्हणजे 200 मार्क्स राहतील आणि 120 मिनिटं म्हणजे 120 मिनिट्समध्ये आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे, आता याच्यामध्ये जे मोड ऑफ लँग्वेज आहे, ठीक आहे, जर टेक्निकल जर म्हटलं तर तुम्हाला फक्त टेक्निकल जे आहे इंग्लिश लँग्वेजमध्येच विचारण्यात येईल. मराठी ऑब्व्हियसली गोष्ट आहे, मराठीमध्ये विचारतील. इंग्लिश जे आहे ते इंग्लिशमध्येच राहतील. GK आणि जो इंटलेक्च्युअल ॲबिलिटी हा मराठी आणि इंग्लिश बायलिंग्युअल राहतील. ओके, लक्षात ठेवा. आणि बरेच विद्यार्थी विचारतात सर निगेटिव्ह मार्किंग असतो का याच्यामध्ये, तर हो, निगेटिव्ह मार्किंग राहतं. जरी इफ इन केस निगेटिव्ह मार्किंग नाही आली, एक नवीन हँडआउट आली की ज्याच्यामध्ये म्हटलं की फक्त पॉझिटिव्हच मार्किंग आहे, तर ती तुमच्यासाठी चांगलीच गोष्ट राहील. पण कन्सिडर करून चला की तुम्हाला आता निगेटिव्ह मार्किंगसोबतच तुम्हाला अटेम्प्ट करायचं आहे. जनरली जे आहे 1/4 निगेटिव्ह मार्किंग राहते. जर याबाबत जे काही अपडेट असेल तर तुम्हाला मी देईलच, पण कन्सिडर हेच करायचे की निगेटिव्ह मार्किंगसोबतच आपल्याला याची प्रॅक्टिस आणि प्रिपरेशन करायची.
करायची आहे. ठीक आहे, याचे टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही कोर्सेस आपण लॉन्च केलेले आहे. कॅपिट्यूड्सवरती टेक्निकलचा कोर्स, नॉन टेक्निकलचा कोर्स, 4 सब्जेक्टचा 60 क्वेश्चनचा आपण तयार केलेला आहे. ह्याचा कुपन हा फार लिमिटेड टाईमसाठी आहे, कुपन वापरून घ्या. याबाबतची संपूर्ण माहिती मी देईलच. सोबतच आपला टेक्निकलचा कोर्ससुद्धा सुरू झालेला आहे. आता बरेच ॲस्पिरंट जे आहे NMMCसाठी सुद्धा तयारी करतात आणि MMRDसाठी सुद्धा तयारी करतात. तर 2 वेगवेगळे कोर्स घ्यायची गरज नाही. जर तुम्ही MMRDसाठी जरी एनरोल केला तरी तो तुम्हाला तुमच्या NMMCसाठी सुद्धा युजफुल ठरेल. हा सुद्धा कुपन फार कमी दिवसांसाठी आणि फक्त 100 ॲस्पिरंटसाठी आपण ठेवलेला आहे. तर हा कुपन MM300 हा कुपन वापरून नक्कीच याला एनरोल करून घ्या आणि याचे डेमोसुद्धा अवेलेबल आहे. ठीक आहे, याबाबतची संपूर्ण मी तुम्हाला माहिती दिलीच, पण तुम्ही लक्षात ठेवा MMRDचा हा जो सिलेबस आपण डेव्हलप केलेला आहे, ठीक आहे, हा सिलेबस TCSच्या द्वारा जे रिसेंटली आपल्याकडे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि अदर एक्झाम ज्या होतात त्या एक्झामिनेशनला अनुसरून जे जे महत्त्वाचे की पॉईंट्स मला वाटतात आहे त्यावरून हा की पॉईंट आपण तयार केलेला आहे. ठीक आहे, हा सिलेबस तयार केलेला आहे. याची PDF हवी असेल तर तुम्ही नक्कीच PDF घेऊन घ्या माझ्याकडनं. ठीक आहे, काय करायचं या नंबरवरती व्हॉट्सॲप करायचं आणि विचारायचं MMRDA टेक्निकल PDF, MMRDA इलेक्ट्रिकल PDF असा मेसेज जरी केला तर मी तुम्हाला देऊन देईल. आता बघा याच्यात टॉपिक जर आपण पाहतो म्हटलं तर ते स्टँडर्ड आपल्याकडे टॉपिक जे आपण आतापर्यंत करत आलेलो आहे तेच आहे, फक्त त्याचं मी अजून विभाजन शॉर्ट पद्धतीने करून दिलेलं आहे. त्यामध्ये कसं आहे, बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आपल्याकडे ओम्स लॉ, KCL, KVL, रेजिस्टन्स, रेजिस्टिव्हिटी, टेम्परेचर कोएफिशियंटचे छोटे मोठे न्यूमेरिकल्स, सिरीज पॅरल सर्किट हा एक इम्पॉर्टंट टॉपिक ठरतो, याच्यावरती न्यूमेरिकल येतात. स्टार डेल्टा कन्व्हर्जन झालं, पॉवर एनर्जी आणि एफिशियन्सीवरचे न्यूमेरिकल्स, बेसिक कॅल्क्युलेशन, AC फंडामेंटलमध्ये RMS ॲव्हरेज, फॉर्म फॅक्टरची कन्व्हर्जन ॲज वेल एज न्यूमेरिकल. ठीक आहे, आता बघा जर एला विचार करतो म्हटलं तर ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड लँग्वेजवरती, कॉम्प्लेक्सवरती प्रश्न विचारतात. ठीक आहे, लाईक एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटला त्याचा RMS व्हॅल्यू किती राहील, ॲव्हरेज व्हॅल्यू किती राहील अशावरती जातात. बाकी JEEला ते सिंपल असतात. ठीक आहे, नंतर सिंगल फेज 3 फेज सप्लाय त्याचं कन्व्हर्जन, पॉवर फॅक्टर त्याचे इम्प्रूव्हमेंट, बेसिक्स असतात तुम्हाला याच्यामध्ये. पॉवर ट्रायंगलवरती सुद्धा प्रश्न विचारतात. नंतर येतं आपल्याकडे नेटवर्क अँड इलेक्ट्रिकल सर्किट, ज्यामध्ये नोडल अँड मेश ॲनालिसिसवरती मिनिमम 2-3 प्रश्न जे आहेत ना ह्या एक्सपेक्टेड असतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि ह्याच्यावरती न्यूमेरिकल्सच येतात. नंतर येतं आपल्याकडे नेटवर्क एलिमेंट, ज्यामध्ये RLC पॅरामीटर. ठीक आहे, आता RLC पॅरामीटरसोबत त्याचे RLC सर्किटसुद्धा खूप इम्पॉर्टंट राहतात. आता RLC पॅरामीटर हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक राहील. जर तुम्हाला हे समजलं तर तुम्हाला AC सर्किट समजतं. सोर्स ट्रान्सफॉर्मेशनमध्ये व्होल्टेज टू करंट सोर्स हा एक टॉपिक महत्त्वाचा असतो. थेरम्समध्ये तुम्हाला सगळेच थेरम करून जायचे आहे. खरं तर मी याच्यामध्ये 4 जे महत्त्वपूर्ण असतात ते मी दिलेले आहेत. सगळ्यात पहिलं सुपरपोजिशन, थेव्हनिन, नॉर्टन अँड MPPT हे थेरम खूप कॉमन आहेत आणि याच्यावरती विचारतात. ठीक आहे, मिलिमॉस थेरमसुद्धा आजकाल विचारला झालेला आहे. ठीक आहे, तो सुद्धा तुम्हाला करावा लागेल. ओके, नंतर येतं AC फंडामेंटल्स, ज्यामध्ये आपल्याला सायनोसायडल वेवफॉर्म, फेजर रिप्रेझेंटेशनवरती कॅल्क्युलेशन येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा याच्यामध्ये एक जो टॉपिक आजकाल विचारला जातो आहे तो म्हणजे रेक्टँग्युलर टू पोलर कन्व्हर्जन. ठीक आहे, ह्याच्यात सेशनसुद्धा मी यूट्यूबला घेतलेलं आहे. रेक्टँग्युलर पोलर कॅल्क्युलेशन जर तुम्हाला येत नसेल तर ते मात्र नक्कीच करा, कारण की आतापर्यंत कॅल्सीची सवय असल्या कारणामुळे ॲस्पिरंटला ते गणित जमत नाही, ते छोटे मोठे न्यूमेरिकल जमत नाही, पण ते फार इम्पॉर्टंट असतात. त्याच्यावरती न्यूमेरिकल विचारलं जातं. फेजर रिप्रेझेंटेशनवरती सुद्धा प्रश्न असतात. ठीक आहे, आणि वेक्टर कॅल्क्युलेशनवरती सुद्धा न्यूमेरिकल विचारतात. नंतर AC सर्किटवरती RL, RC, RLC, सिरीज पॅरल सर्किट, रेझोनन्सची कंडिशन. ठीक आहे, इम्पेडन्स ॲडमिटन्सचे बेसिक पॅरामीटर्स याच्यावरती आलेले बेसिक न्यूमेरिकल्स हे तुम्हाला विचारतात. रेझोनन्स हा फार एक महत्त्वाचा टॉपिक ठरेल. मिनिमम 3 प्रश्न याच्यावरती तुम्हाला एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे, 3 फेज सर्किटमध्ये स्टार डेल्टा कन्व्हर्जन झालं. ठीक आहे, फेज लाईन क्वांटिटीज. ठीक आहे, पॉवर जो असतो 3 फेज सिस्टममध्ये पॉवरचा न्यूमेरिकल, 2 वॅटमीटर मेथड ही इम्पॉर्टंट राहतं. ओके, नंतर येतं आपल्याकडे इंजिनिअरिंग मटेरियलसुद्धा TCSचा फार फेवरेट टॉपिक झालेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ जे असतात व्हेरियस मटेरियलचा, याच्यावरती सिम्पल कॉन्सेप्च्युअल आणि डेटा बेस्ड हा फॅक्च्युअल डेटा बेस्ड हा क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे, कंडक्टर्सवरती कॉपर, ॲल्युमिनियम त्याचे प्रॉपर्टीज. ठीक आहे, इन्सुलेटिंग मटेरियलवरती सुद्धा त्याची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथवरतीच प्रश्न विचारतात. मॅग्नेटिक मटेरियल झालं, हिस्टेरिसिस आणि एडी करंट लॉसेस हे मॅग्नेटिक मटेरियलमध्ये विचारले जातात. बेसिकली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मटेरियलचाच इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ओके, त्यानंतर आपण पुढे वळूया, ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक येतो आपला, तो आहे इलेक्ट्रिकल मशीन्स. तर मशीनमध्ये 4-5 डिव्हिजन होतं, ज्यामध्ये DC मशीन, ट्रान्सफॉर्मर्स, इंडक्शन मशीन, सिंक्रोनस मशीन अँड सिंगल फेज मोटर्स. आता बघा DC मशीनमध्ये त्याचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग प्रिन्सिपल, त्याचं EMF इक्वेशन, त्याचे टाईप्स असतात वेगवेगळे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, आर्मेचर रिॲक्शन, कम्युटेशन, लॉसेस, एफिशियन्सी, स्टार्टिंग अँड स्पीड कंट्रोल मेथड्स हे प्रत्येक DC मशीनमध्ये हे कॉमन टॉपिक्स आणि याच्यावरतून एक प्रश्न प्रत्येकी टॉपिकवरती विचारतात. मी प्रयत्न केलेला आहे जेवढेही टॉपिक तुम्हाला दिलेले आहे यातलं कुठलं स्किप करण्यासारखं नाही आहे, पण काही काही महत्त्वाचे आहे त्याला मी एम्फॅसाइज करून सांगतो आहे. ठीक आहे, पण हे तुम्हाला सगळे टॉपिक प्रिपेअर करावे लागतील. सोबतच ट्रान्सफॉर्मरमध्ये सिंगल फेज असो किंवा 3 फेज ट्रान्सफॉर्मर असो,
त्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग, EMF इक्वेशन, त्याचं इक्विलंट सर्किट, लॉसेस, आयर्न अँड कॉपर लॉसेस, SC OC टेस्ट ज्याला आपण म्हणतो, शॉर्ट सर्किट ओपन सर्किट टेस्ट, ऑटो ट्रान्सफॉर्मर त्याचे ॲप्लिकेशन, एफिशियन्सी जी असतं आणि त्याची कंडिशन मॅक्सिमम एफिशियन्सीसाठी पॅरल ऑपरेशन हे सुद्धा इम्पॉर्टंट राहतं. ठीक आहे, मी यामध्ये मेन्शन नाही केलेलं आहे, पण पॅरल ऑपरेशन तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. ठीक आहे, इंडक्शन मोटरमध्ये अगेन सिंगल फेज आणि 3 फेजसाठी दोन्ही ठिकाणी आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचा एक टॉपिक येतो की स्क्वेरल केज आणि स्लिप रिंग इंडक्शन रोटर, त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. रोटर मॅग्नेटिक फील्ड कशी तयार होतं, स्लिप आणि टॉर्कवरती इक्वेशन, हा एक इम्पॉर्टंट टॉपिक, 2 प्रश्न याच्यावरती राहतात. ठीक आहे, स्पीड टॉर्कचे कॅरेक्टरिस्टिक्स, स्टार डेल्टा स्टार्टर, डिफरंट टाईप ऑफ स्टार्टर्स महत्त्वाचे असतात आणि लॉसेस आणि एफिशियन्सीवरती न्यूमरिकल येतात. त्याच्यामध्ये आपल्याकडे जे एअर गॅप पॉवरवरती जे न्यूमरिकल्स राहतात हे तुम्हाला स्लिप बेस्ड आपल्याला विचारण्यात येतात. तो इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सिंक्रोनस मशीनमध्ये अगेन अल्टरनेट अँड सिंक्रोनस मोटर हे दोन्ही टॉपिकचं जे डिव्हिजन आहे हे तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं असतो आपल्याकडे सिंक्रोनायझेशन. ठीक आहे, EMF इक्वेशन त्याचं, आर्मेचर रिॲक्शन अँड मेनली त्याचा जो फील्डवरती आपला जो फरक पडतो, फील्ड व्हॅरी केल्यानंतर त्याच्या एक्सायटेशनवरती, तर तो खूप महत्त्वाचा टॉपिक ठरतो. एक अल्टरनेटरचं सुद्धा मी सेशन घेतलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही बघितलं यूट्यूबला तरी फार महत्त्वपूर्ण ठरेल. नंतर तर सिंगल फेज मोटर ज्याला आपण म्हणतो स्पेशल पर्पज मशीन्स, ज्याच्यामध्ये कॅपॅसिटर स्टार्ट, कॅपॅसिटर रन मोटर झालं, शेडेड मोल्ड मोटर झालं, रिलॅक्टन्स, स्टेपर मोटर, ह्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, तर हे फार एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. क्लिअर आहे. नंतर आपल्याकडे पॉवर सिस्टममध्ये जनरेशन, ट्रान्समिशन अँड देन डिस्ट्रीब्युशन हे 3 मेजर पॅरामीटर पडतात. त्यानंतर येतं स्विच गेअर प्रोडक्शन आणि नंतर येतं इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशन. हे टॉपिकमधले सगळे डिव्हिजन, जसे की जनरेशनमध्ये थर्मल, हायड्रो, न्यूक्लिअर, सोलर अँड विंड पॉवर प्लांट, आजकाल रिन्युएबलवरती प्रश्न विचारले जातात, तर तुम्ही या टॉपिकला जास्त फोकस करून प्रिपेअर करा. ट्रान्समिशनमध्ये ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन, केबल्स, त्याचे लाईन पॅरामीटर झालं, त्यासाठी वापरले जाणारे इन्सुलेटर, कोरोना इफेक्ट, पर्मनंट सिस्टीम, स्किन इफेक्ट झालं. ठीक आहे, कोरोना इफेक्ट, स्किन इफेक्ट, ठीक आहे, फेरंट इफेक्ट, हे सगळे इफेक्ट तुम्हाला करावे लागतील. ह्याच्यावरती विचारले जातात प्रश्न. ठीक आहे, मी मेन्शन करून देतो आहे. ओके, तर हे सगळे तुम्हाला इफेक्ट प्रिपेअर करून जावे लागतील. पॉवर युनिट सिस्टीमवरती एक न्यूमरिकल येतं, व्होल्टेज रेग्युलेशनवरती कॉन्सेप्ट विचारलं जातं, पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंटमध्ये कॅपॅसिटर बँक आणि आपल्याकडे स्टॅटकॉमवरती सुद्धा आजकाल प्रश्न विचारायला लागलेले आहेत. ठीक आहे, तर स्टॅटकॉमसुद्धा एकदा प्रिपेअर करून जाल. डिस्ट्रिब्युशन सिस्टीममध्ये तिन्ही डिस्ट्रिब्युशन सिस्टमचं कंपॅरिझन, ठीक आहे, रेडियल रिंगमॅन डिस्ट्रिब्युशन सिस्टीम, त्याचे कंपॅरिझन, ॲडव्हान्टेजेस, ड्रॉबॅक्स, याच्यावरती कॉन्सेप्ट ओरिएंटेड थिअरी बेस्ड प्रश्न विचारतो. ठीक आहे, नंतर तो फॉल्ट इन पॉवर सिस्टम जो आपल्याकडे स्विच गेअर प्रोडक्शनमध्ये कव्हर अप होतो. इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशनमध्ये 2 प्रश्न हे ठरलेलेच असतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, हा TCS असो की IBPS असो, 2 क्वेश्चन नक्की या इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशन या टॉपिकमधून विचारले जातील. ठीक आहे, नंतर येतं आपल्याकडे स्विच गेअर प्रोडक्शन, ज्यामध्ये नीड ऑफ प्रोटेक्शन सिस्टीम, फ्युजेस, सर्किट ब्रेकर्सचे सगळे प्रकार, रिलेज, कुठला रिले कुठे वापरला जातो, प्रोटेक्शन स्कीम, अर्थिंग, ह्या सगळ्या टॉपिकला तुम्हाला स्विच गेअर अँड प्रोडक्शनमध्ये प्रिपेअर करून जावं लागेल. ठीक आहे, ऑल्दो हा इट इज अ पार्ट ऑफ युअर पॉवर सिस्टम, पण मी त्याला एक सेपरेट टॉपिकमध्ये एलॅबरेट करून तुम्हाला सांगितलेलं आहे की एवढं तुम्हाला करणं गरजेचं आहे. मेनली अर्थिंग 2 प्रश्न तुम्हाला ठरलेलेच असतात. ठीक आहे, या अर्थिंगवरती जेवढे मी टॉपिक तुम्हाला शिकवलेले तेवढे सगळे करावे लागतील. ओके, नंतर आता इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक मेजरमेंटमध्ये सगळेच टॉपिक इम्पॉर्टंट आहे. ब्रिजेसवरती सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, डिफरंट टाईप ऑफ इन्स्ट्रुमेंट, PMMC, मूव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, कुठले इफेक्टवरती तो कुठला इन्स्ट्रुमेंट वर्क करतो, एनर्जी मीटर, त्याचा रिव्हॉल्युशनवरती प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, नंतर CTPT, करंट ट्रान्सफॉर्मर, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरवरती एक न्यूमरिकल विचारलं जातं. ठीक आहे, फार सोपं असतं ते. ओके, एररवरती आजकाल स्टेटमेंट बेस्ड प्रश्न विचारतात, तर हा टॉपिक प्रिपेअर करून जाल. इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल मेजरमेंटमध्ये हे तुम्हाला सगळे टॉपिक करावे लागतील. नंतर येतो आपल्याकडे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड अँड मॅग्नेटिक सर्किट्स. तर मॅग्नेटिक सर्किटचा ॲनॉलॉजी जो आहे इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक सर्किटचं, ह्याच्यावरती खूप कॉमनली प्रश्न विचारले जातात. पण सोबतच तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड हा जो आहे NMMCसाठी सुद्धा कामात पडेल, पण मी तुम्हाला यासाठी सुद्धा तुम्हाला सांगतोय की ज्यामध्ये कुलम्स लॉ, गॉस लॉ, ठीक आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स अँड फ्लक्स डेन्सिटी, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी काय असतं, ठीक आहे, मेनली BH कर्वरती न्यूमरिकल्स बेसिकली कॉन्सेप्च्युअल प्रश्न विचारतात. फॅराडेज लॉ झालं, हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आणि मॅग्नेटिक सर्किट्समध्ये तुम्हाला प्रिपेअर करावे लागतील. अत्यंत महत्त्वाचे आहेत सगळे टॉपिक. मी तुम्हाला सॉर्ट करून एक की पॉईंट्स याच्यामध्ये ॲड करतोय. जरी कुठला सुटलेला असेल तुम्हाला वाटत असेल तर तो सुद्धा मी ॲड करून देईल, त्याची काही काळजी करू नका. पण मात्र हे एवढे मिनिमम टॉपिक तुम्हाला प्रिपेअर करावं लागतं ना, इट इज नॉट व्हेरी डिफिकल्ट टू अकम्प्लिश दिस ॲज वेल. ओके, सोबतच तुम्हाला एक सांगतोय ॲस्पिरंट्स, ठीक आहे, जेवढेही ॲस्पिरंट्स आपल्याकडे सिरियस आहेत MMRD, NMMC आणि अदर 2026 मधल्या येणाऱ्या रिक्रुटमेंटसाठी, त्यांनी आजच चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनवरती मात्र क्लिक करून ऑलवरती क्लिक करून ठेवा, सो दॅट तुम्हाला अपडेट्स हे पाहावयास मिळेल. ठीक आहे, तर बघा नंतर येतो आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक्सचं टॉपिक, ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्समध्ये पॉवर इलेक्ट्रॉनिक्ससुद्धा इन्क्लूड होतं आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. ठीक आहे, ह्याच्यावरती TCS हे सगळ्यात जास्त फोकस करतो. ठीक आहे, तुम्ही कोर सिलेबस जेवढा वाचाल तेवढा तर तुमच्यासाठी कामाचा राहीलच, पण सोबतच आजकाल काय होतं की TCSमध्ये मी बघितलं की कोर आणि युनिक टॉपिक जे आहेत त्याला तो युनिक टॉपिकला प्रिफर करतो, जसं की इलेक्ट्रॉनिक्स झालं. ठीक आहे,
त्याच्यावरती सेमिकंडक्टर फिजिक्स झालं, डायोडचे कॅरेक्टरिस्टिक्स, पी एन जंक्शन डायोड, जेवढेही डायोड्स आहेत आणि जेवढेही पॉवर सेमिकंडक्टर डिव्हायसेस आहेत, जसं की ट्रायक झालं, डायक, युजेटी, SCR, ठीक आहे, आणि मॉस्फेट झालं, याच्यावरती तुम्हाला प्रश्न पाहावास मिळतात. ठीक आहे, ते सगळं मी त्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. मेनली BJTचे कॉन्फिगरेशन झालं, त्यानंतर रेक्टिफायर्स हे खूप महत्त्वाचे असतात. ठीक आहे, सोबतच कन्व्हर्टरवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात, बिकॉज कन्व्हर्टर अँड बेसिकली इन्व्हर्टर इज अ पार्ट ऑफ युअर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस. ठीक आहे, तर तो एक महत्त्वाचा पार्ट येतो. नंतर आपल्याकडे एक की पॉईंट असतो की आपल्याकडे डिजिटल इलेक्ट्रॉन, ज्यामध्ये नंबर सिस्टीमवरती कन्व्हर्जनवरती एक ना एक न्यूमरिकल येतं. ठीक आहे, ह्याचं सेशनसुद्धा मी यूट्यूबला घेतलेलं आहे. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नंबर सिस्टीम कन्व्हर्जन किंवा डिजिटल नंबर सिस्टीम बाय कॅपिट्यूटचं सर्च केलं ना तरी तुम्हाला तो यूट्यूबला व्हिडिओ मिळेल, किंवा जर तुम्हाला नसेल मिळालं तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला तो व्हिडिओ देऊन देईल. ओके, लॉजिक गेट पूर्ण प्रिपेअर करून जा, एक न्यूमरिकल येते त्याच्यामध्ये. सोबतच आपल्याकडे फ्लिप फ्लॉप्स आणि काउंटरचे बेसिक्स, एकदम बेसिक न्यूमरिकल बेसिक क्वेश्चन जे आहेत ह्याच्यावरती विचारले जातात. ठीक आहे, खरं तर 2 ते 3 प्रश्न या टॉपिकवरनं सुद्धा एक्सपेक्टेड असतात डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सवरनं. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अँड इंडस्ट्रियल ड्राईव्हमध्ये सायक्लो कन्व्हर्टरचं बेसिक्स करून जाल आणि स्पीड कंट्रोल ऑफ DC मोटर युझिंग SCR, प्लस तुमचे जे इन्व्हर्टर किंवा कन्व्हर्टरचे जे बेसिक्स असतात ना ते तुम्ही प्रॉपरली प्रिपेअर करून चला. ठीक आहे, आणि इलेक्ट्रिकल ड्राईव्हमधला सुद्धा फंडामेंटल प्रश्न तुम्हाला ते विचारतात. ठीक आहे, जे ऑलरेडी आपण घेतलेले. नंतर येतो एक महत्त्वाचा टॉपिक जो आहे युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. त्यामध्ये 4 आपल्याकडे सब डिव्हिजन पडतात: हीटिंग, वेल्डिंग, बॅटरीज, एलिमिनेशन आणि नंतर द ट्रॅक्शन. त्यातील सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे तो एलिमिनेशन. त्याच्यावरती 3 प्रश्न एक्सपेक्टेड असतात परीक्षेमध्ये. नंतर येतं बॅटरीज, नंतर येतं हीटिंग, नंतर येतं वेल्डिंग अँड देन पॉवर इलेक्ट्रिकल ट्रॅक्शन. ठीक आहे, तर इलेक्ट्रिकल ट्रॅक्शन हा ऑप्शनल आहे या MMRDAसाठी, पण हा आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे आपल्या सिलेबसमध्ये. ठीक आहे, नंतर येतं आपल्याकडे एस्टिमेशन अँड कॉन्ट्रॅक्टिंग. त्याच्यामध्ये वायरिंग सिस्टीम, प्रत्येक वायरिंग सिस्टीम कशी असतात, त्याचे अर्थिंग टाईप्स आहे, लोड कॅल्क्युलेशन, MCB, ELCB, RCCB, IS कोड, कलर रेटिंग आणि बेसिक आई रूल्स. ठीक आहे, हे आपल्या इलेक्ट्रिकल एस्टिमेशन अँड कॉन्ट्रॅक्टिंगमध्ये विचारण्यात येतात. ठीक आहे, सोबतच एक लास्ट महत्त्वाचा टॉपिक, हा AE स्पेसिफिक टॉपिक आहे, पण तुम्हाला JEE ला सुद्धा विचारेल, ज्यामध्ये कंट्रोल सिस्टीमचे पूर्ण बेसिक्स तुम्हाला करावे लागतील, लाईक ओपन लूप, क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम, ट्रान्सफर फंक्शन, ब्लॉक डायग्राम रिडक्शन, SFG आणि स्टॅबिलिटी कॉन्सेप्ट, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर सिस्टमचा टाईम रिस्पॉन्स, राऊथ हर्विट्स क्रायटेरिया. ठीक आहे, PID कंट्रोलरचे बेसिक्स हे तुम्हाला कंट्रोल सिस्टम या टॉपिकमधून प्रिपेअर करावे लागतील. ठीक आहे, तर एवढे सगळे आतापर्यंत जेवढे पेपर आम्ही अनालिसिस केले TCSद्वारा ह्या टॉपिकवरनं ते मेनली प्रश्न विचारतात. ठीक आहे, खरं तर अजून एक्सपान्शन करता येते सिलेबसचं, पण टू द पॉईंट ज्या प्रकारे आपल्याकडे सिलेबस आणि ज्या प्रकारचे प्रश्न आपल्याकडे टोटल अवेलेबल दिलेले यांनी करून, ठीक आहे, त्यानुसारच मी हा सिलेबस तुमच्यासाठी तयार केलेला आहे. याची जर PDF हवी असेल तर तुम्ही मला नक्कीच व्हॉट्सॲपच्या थ्रू PDF मागवून घेऊ शकता. ठीक आहे, लक्षात ठेवा कॅपिट्यूट्सला आता बघा सिलेबसमध्ये जर आपण पाहतो म्हटलं एक्झाम पॅटर्नमध्ये, तर सगळ्यात जास्त डिसाइडिंग फॅक्टर तुमचा हा नॉन टेक्निकलचा आहे. 60 क्वेश्चन म्हणजे फार एक मोठा पॅरामीटर असतो आणि आतापर्यंत ॲस्पिरंट्स बरेच याला इग्नोर करत आलेले आहेत. लक्षात ठेवा जेवढं तुमचं नॉन टेक्निकल स्ट्रॉंग होईल तेवढं तुमचं सिलेक्शनचे चान्सेस वाढेल. टेक्निकलमध्ये जरी 40 क्वेश्चन असले याच्यामध्ये तरी नॉन टेक्निकलचं वेटेज हे जास्त आहे, ते तुम्हाला त्यानुसारच प्रिपरेशन करावी लागेल. तर त्यासाठीच आपण कॅपिट्यूट्सला हा कोर्स लॉन्च केलेला आहे कंप्लीट 60 मार्क्सचं प्रिपरेशनसाठी. लक्षात ठेवा याच्यासाठी ₹500 इन्स्टंट डिस्काउंट आपण जे आहे तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे. ठीक आहे, हा तुम्हाला कोर्स NMMCसाठी सुद्धा कामात पडेल. ठीक आहे, कारण की NMMC आणि MMRDAची जी कंडक्टिंग बॉडी आहे ही TCSच आहे, त्यामुळे तुम्हाला त्यात काळजी करायची गरज नाही. काय ॲडिशनल हेल्प लागल्यास तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सॲप करून विचारू शकता. ठीक आहे, याच्यामध्ये कंप्लीट व्हिडिओ रेकॉर्डेड सेशन्स, तुम्हाला MCQ, नोट्स, सेक्शन टेस्ट, PYQs आणि रिसेंटली TCSचे जे मराठीचे प्रश्न आहेत ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये ॲड करतो आहे. तर हे तुम्हाला कॅपिट्यूटच्या ॲप्लिकेशनला मिळेल. सोबतच एक नवीन कुपन कोड आपण तयार केलेला आहे MM300. हा कुपन कोड तुमचा टेक्निकलचा जो कोर्स आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा, जो आज आपण शिकवलेला आहे, जो आज तुम्हाला जे की पॉईंट सांगितले ह्याच्यावरती अवलंबून असलेला पूर्ण रेकॉर्डेड कोर्स जो आहे विथ ई-बुक्स, प्रॅक्टिस टेस्ट. ठीक आहे, हा कोर्स आपण आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या ॲप्लिकेशनला नुकताच लॉन्च केलेला आहे. जर तुम्हाला सहाय्यक अभियंता श्रेणी 2 किंवा कनिष्ठ अभियंता विद्युतची पूर्ण तयारी करायची असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल. म्हणजेच पहिला हा जो नॉन टेक्निकलचा कोर्स झाला 60 क्वेश्चनची पूर्ण तयारी होईल आणि याच्यामध्ये तुम्हाला 40 क्वेश्चनची कंप्लीट तयारी आहे आपल्या ॲपला कंबाईंड प्रिपरेशन करायला मदत मिळेल. ठीक आहे, काही अडचण असल्यास तुम्ही व्हॉट्सॲप करा आणि दोन्ही ॲप्लिकेशनचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. ज्यांच्याकडे iPhone आहे, iOS डिव्हाइसेस आहे, त्यांनी या नंबरवरती व्हॉट्सॲप करून iOSची लिंकसुद्धा घेऊ शकता. ठीक आहे, यासोबतच तुम्हाला NMMC आणि NMMCचा नॉन टेक्निकल कोर्स सब्जेक्ट सारखे असल्या कारणामुळे तुम्ही कुठलाही एक कोर्स एनरोल केला इंडिव्हिज्युअली टेक आणि नॉन टेकचा तरी तुमच्यासाठी चालेल, पण रेकमेंडेड आहे MMRDAच्या कोर्सला एनरोल करा. प्राइजेस सेम असल्या कारणामुळे तो तुम्हाला अपडेटेड कॉन्टेंट तुमच्या MMRDAच्या एक्झामपर्यंत सुद्धा मिळेल. इंडिपेंडंट सब्जेक्ट जर तुम्हाला हवे असेल जसं की संपूर्ण मराठी व्याकरण, ठीक आहे, यामध्ये TCS
आणि IBPS पॅटर्न दोन्ही कवर होतं आहे, ते सुद्धा आपल्या कॅपिट्यूट्सला अवेलेबल आहे. जनरल इंग्लिशसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे, हे सुद्धा TCS आणि IBPS पॅटर्न दोन्ही याला कवर करतं. ठीक आहे, रिझनिंगसुद्धा अवेलेबल आहे, TCS पॅटर्नचंच हे पूर्ण रिझनिंग आहे. ठीक आहे, ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे कॅपिट्यूट्सला डेडिकेटेड कोर्स अवेलेबल आहे. आणि लक्षात घ्या, जर तुम्ही आतापर्यंत कॅपिट्यूटच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन नसेल केलं तर आजच जॉईन करा, कारण की डेली आपण रिझनिंग, क्वांट्स आणि इंग्लिश वोकॅबचे सुद्धा प्रश्न आणि त्याचे अपडेट जे आहेत पोस्ट तुम्हाला हे देत असतो टेलिग्राम चॅनलला. ठीक आहे, तर म्हणून टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा एनरोल करा, कारण की डेली आपण असे फ्री क्विजेस ह्याच्यामध्ये अपलोड करत असतो. ते तुमच्यासाठी फार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ठीक आहे, तर ह्या ज्या सिक्वेन्सनी तुम्हाला जर अटेम्प्ट केलेत ना, तर तुम्हाला n नंबर ऑफ क्वेश्चनची फ्रीमध्ये प्रॅक्टिस करता येईल आपल्या टेलिग्राम चॅनलला. सिम्बॉलची PDF मी ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहे, जर तुम्हाला ही सुद्धा हवी असेल ही सुद्धा टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे. सो गाईज, आणि आतापर्यंत जेवढी तुम्हाला माहिती सांगितली आहे आय गेस तुम्हाला पूर्ण समजली असेल. ठीक आहे, रिसेंट सेशन पाहण्यासाठी तुम्ही क्लिक करून पाहू शकता आपलं चॅनल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQs आणि कॅपिट्यूट्सला इथे क्लिक करून सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलची लिंक असो किंवा आपल्या ॲप्लिकेशनची लिंक असो, ह्या दोन्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कुठलीही अडचण असल्यास मला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून कम्युनिकेट करा. आणि याची जर तुम्हाला PYQ बेस्ड ॲनालिसिस अजून हवं असेल तर ते सुद्धा मला विचारा. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे. भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरात लवकरच.